कागलमध्ये राहणारे सुनील बंडू मांगले हे माजी सैनिक आहेत. सेवेत असताना 9 जानेवारी 2016 रोजी कुटुंबासह ते नागपूर इथं नेमणुकीच्या ठिकाणी जात असताना कळंब गावच्या हद्दीत त्यांच्या गाडीचा अपघात झाला. यामध्ये त्यांची पत्नी स्वाती मांगले आणि सासरे असे दोघेजण मयत झाले, तर स्वतः सुनील मांगले हे जखमी होऊन 8 महिने कोमात होते. या दरम्यान त्यांच्या घराच्या चाव्या पोलिसांनी त्यांच्या कागलमध्ये राहणारे सख्खे मेहुणे संजय पांडुरंग साठे आणि गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव इथं राहणारी सख्खी मेहुणी योगिता बाजीराव पाटील यांच्याकडे दिल्या होत्या. 8 महिन्यांनंतर मांगले हे शुद्धीवर आल्यावर घरी गेले. मेहुण्याकडून चावी घेऊन घरामध्ये तपासणी केली असता घरातील 5 तोळे सोन्याच्या पाटल्या, लहान मुलाच्या अंगठ्या, मंगळसूत्र आणि घरातील किमती संसार साहित्य असं अंदाजे 56 लाखांचं साहित्य चोरीला गेल्याचा आरोप त्यांनी केलाय. याबाबत त्यांनी कागल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली आहे. मात्र पोलिसांनी किरकोळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेण्याशिवाय कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सुनील मांगले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 15 दिवसांपासून धरणं आंदोलन सुरू केलंय. मात्र या ठिकाणी देखील त्यांची अद्याप दखल घेतली गेलेली नाही.